नमस्कार मित्रांनो, मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करतो। शिक्षण सेवक बांधवांनो, आपल्या शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बदली। आपल्या शिक्षण सेवक बांधवांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय हा बदलीच आहे। कारण बरेच शिक्षण सेवक बांधव हे जिल्ह्यापासून बऱ्याच अंतरावर शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत। कोणी 800, कोणी 900, कोणी 500 अशा किलोमीटरच्या अंतरावर शिक्षण सेवक म्हणून रुजू झालेले आहेत। त्यामुळे सर्वांना असं वाटणं साहजिक आहे की बदली ही झाली पाहिजे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षण सेवकाची आंतरजिल्हा बदली होणार का, जिल्हा अंतर्गत बदली होणार का, संवर्ग 1 असेल, संवर्ग 2 असेल, यांच्या बदल्या होणार का, या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, तत्पूर्वी शिक्षण सारथी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा, कारण आपण या चॅनलवरती अधिकृत आणि ऑथेंटिक माहिती देत असतो। त्यामुळे सर्वांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। शिक्षण सेवक बांधवांनो, हा प्रश्न उपस्थित का झाला की शिक्षण सेवकांची आंतरजिल्हा बदली म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली होईल का? कारण जो काही शालेय शिक्षण विभागाचा 21 जून 2023 शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयाच्या निर्णय क्रमांक 4 मध्ये स्पष्ट केलेलं आहे की जे काही नव्याने नियुक्त शिक्षण सेवक आहेत त्यांना जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही। जी काय आपणास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रुजू होत त्यावेळेस ऑर्डर मिळाली असेल, त्या ऑर्डरमध्येही असं मेन्शन केलेलं आहे की नव्याने रुजू झालेल्या शिक्षण सेवकांना जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही। मित्रांनो, जर का आपण जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याचा बदलीचा हक्क किंवा नियम पाहिले तर जिल्हा परिषद अधिनियम 1967 नुसार शिक्षक असेल किंवा इतर संवर्ग, जिल्हा परिषदेत जवळजवळ 33 ते 34 संवर्ग आहे, त्यांच्या बदल्या होत असतात। शिक्षकांच्याही बदल्या होत असतात, जिल्हा अंतर्गत असतील, आंतरजिल्हा बदली असेल। मित्रांनो, त्या सेवा नियम म्हणजे जे काही जिल्हा परिषद अधिनियम 1967 मध्ये च्या नियम क्रमांक 6 प्रमाणे आपल्या बदल्या होत असतात। पण तिथे एक ओळ नमूद केलेली आहे की जिल्हा बदली हा शिक्षकांचा हक्क नाही, तर शासनाने राबवलेलं हे सहानुभूतीचं धोरण आहे। ही गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की ते काही 1967चे सेवा नियम आहेत त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की जिल्हा बदली हा शिक्षकांचा हक्क नाही, तर एक सहानुभूतीचं धोरण आहे। 2007चा GR आहे, 2011चा GR, 2017, 2021 आणि 2023 पर्यंत जे काही जिल्हा बदलीचे GR आहेत त्या सर्वांमध्ये शिक्षकांच्या बदलीस बंदी आहे असं कुठेही नमूद केलेलं नाही। परंतु 21 जून 2023चा जो शासन निर्णय आहे तो नव्यानं नियुक्त होणारे शिक्षण सेवक असतील किंवा आणखी काही नव्यानं नियुक्त होणारे शिक्षण सेवक असतील त्यांच्या बदलीवर, जिल्हा बदलीवर बंदी घालणारा शासन निर्णय आहे। त्या अनुषंगानं आपणा सर्व शिक्षण सेवक बांधवांना संघटितपणे प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे। मित्रांनो, जो काही 21 जून 2023चा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागानं तो शासन निर्णय काढला, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामविकास विभागाने अद्यापही आंतरजिल्हा बदलीच्या धोरणामध्ये त्या शासन निर्णयानुसार बदल केलेला नाही। त्यामुळे आपणास या ठिकाणी पाठपुराव्याची अत्यंत गरज आहे। जर का भविष्यात ग्रामविकास, आपणास माहितीच असेल की बदलीचं धोरण हे ग्रामविकास विभागाकडे असतं, अद्याप तरी कोणतंही शुद्धीपत्रक ग्रामविकास विभागाने शालेय शिक्षण विभागाच्या त्या 21 जून 2023च्या शासन निर्णयाप्रमाणे लागू केलेलं किंवा काढलेलं नाही की नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांना आंतरजिल्हा बदलीस बंदी आहे। त्यामुळे आपणास संघटितपणे पाठपुरावा करण्याची अत्यंत गरज आहे। मित्रांनो, आपले प्रश्न आपणासच सोडावे लागतील। आपण ह्या जर भ्रमात असू की कोणीतरी जुन्या संघटना येतील आणि आपला प्रश्न मार्गी लावतील, तर ही खूप मोठी चूक किंवा भूल असेल आपली। शिक्षण सेवक योजना ज्यावेळेस 2001 मध्ये लागू झाली किंवा जुनी पेन्शन बंद झाली त्यावेळेस त्या गोष्टीला त्या प्रमाणात विरोध झाला नाही, त्यामुळे त्या गोष्टी रुजत गेल्या आणि आजही त्या अस्तित्वात आहेत। त्यामुळे 21 जून 2023चा शासन निर्णय जो काही नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांच्या जिल्हा बदलीवर बंदी घालतो त्यास आपणास हाणून पाडावे लागेल। त्यासाठी आपणास संघटितपणे प्रयत्न करावे लागतील। जर का प्रयत्न नाही केले तर हेच धोरण रुजू होईल, जसं शिक्षण सेवक योजना रुजू झालेली आहे
त्यामुळे आपणास या अनुषंगानं कार्य करण्याची अत्यंत गरज आहे। त्याचमुळे शिक्षण सेवकांनाही आंतरजिल्हा बदलीचा हक्क असावा यासाठी पवित्र पोर्टल कृती समितीच्या माध्यमातून आपण राज्यभर निवेदन मोहीम सुरू केलेली आहे। या माध्यमातून आपण लोकप्रतिनिधींना निवेदन देतोय आणि त्यांच्याकडनं एक शिफारस पत्र घेतो की नव्याने नियुक्त झालेले शिक्षण सेवक आहेत यांच्या बदलीवरील बंदी उठावी आणि सरसकट सर्व शिक्षण सेवकांना 3 वर्षानंतर जिल्हा बदलीस पात्र ठरवावे। मित्रांनो, जे काही जिल्हा परिषदेचे इतर संवर्ग म्हणजे लिपिक, वरिष्ठ लिपिक असतील यांना दर 3 वर्षांनी बदलीस पात्र असतात, त्याचप्रमाणे शिक्षण सेवक असतील किंवा शिक्षक असतील यांनाही 3 वर्षानंतर जिल्हा बदलीस पात्र ठरवण्यात यावे। अशा प्रकारच्या 2 मागण्या आपल्या त्या निवेदनात आहेत। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी देईल। ती लिंक सर्व जिल्हा बदलीस इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी जॉईन करायची आहे। त्या ग्रुपवर आपण वेळोवेळी जिल्हा बदली संदर्भात अपडेट हे आपण टाकत असतो। त्या ठिकाणी निवेदन आणि शिफारस पत्राची आपण PDF-सुद्धा शेअर करणार आहोत। त्या ठिकाणी ते निवेदन आणि PDF आपणास आपल्या जवळच्या लोकप्रतिनिधींना द्यायचे आहे आणि शिफारस पत्र आपणास मिळवायचं आहे। त्या मित्रांनो, आणखी एक संभ्रम आहे शिक्षण सेवकांमध्ये की जी काही बंदी आहे 21 जून 2023च्या शासन निर्णयानुसार ती आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत या दोन्हीवरही बंदी आहे का? तर मित्रांनो, तसं नाही। तर बंदी फक्त आंतरजिल्हा बदलीवर घालण्यात आलेली आहे। जिल्हांतर्गत बदलीवर कोणतीही बंदी नाही। त्यामुळे आपण एका जिल्ह्यात बदली म्हणजे एक तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात हे जाऊ शकतो, त्याच्यावर बंदी नाही। फक्त जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात मात्र आपण जाऊ शकत नाही 21 जून 2023च्या शासन निर्णयानुसार। त्यामुळे आपण संघटितपणे प्रयत्न करून हा शासन निर्णय पाठपुराव्याच्या मार्गाने, सनदशीर मार्गाने मार्गी लावा लागणार आहे। त्यासाठी सर्वांनी जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करा। दुसरा एक प्रश्न की संवर्ग 1 आणि संवर्ग 2च्या बदल्या होतील का? म्हणजे जे काही शिक्षण सेवक बांधवांनो, मित्रांनो, त्या शासन निर्णयानुसार तर कोणाच्याच बदल्या होणार नाहीत। परंतु इथं विरोधाभास असा आहे की स्वतः महाराष्ट्र सरकारचं, केंद्र सरकारचं हे पती-पत्नी एकत्रीकरण धोरण आहे, अपंग धोरण आहे। त्या धोरणानुसार बदल्या झाल्या पाहिजेत, परंतु त्यास विसंगती असणारा हा 21 जून 2023चा शासन निर्णय आहे। तो शासन निर्णय आपणास पाठपुराव्याच्या माध्यमातून सुधारणा करणे अत्यंत गरजेचं आहे। आपल्या 2 मागण्या असणार आहेत। त्या आपण जे काही निवेदन दिलं आहे त्या निवेदनात 2 मागण्या आहेत की 21 जून 2023चा शासन निर्णय रद्द करून सर्व शिक्षण सेवकांना नियमित शिक्षकाप्रमाणे बदलीस पात्र ठरवण्यात यावे। दुसरी मागणी आहे की सर्व शिक्षण सेवकांना 3 वर्षानंतर सरसकट जिल्हा बदलीस पात्र ठरवण्यात यावे। त्यामुळे हे निवेदन आपल्या जवळ जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना द्यायचं आहे आणि त्यांच्याकडनं शिफारस पत्र मिळवायचं आहे। मित्रांनो, आपणास खरं म्हणजे हे प्रयत्न करायला उशीर झाला आहे। आपण खूप आधीपासून हे प्रयत्न करायला पाहिजे होते, पण हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे, याप्रमाणे आपण आता प्रयत्नाला सुरुवात केलेली आहे। सर्वांनी या संदर्भात आता जागरूक होऊन प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षण सेवक बांधव आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद।